नमस्कार. आज शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख तथा पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल हे कुटुंबासह नांदेड दौऱ्यावर आले असता मुदखेड तालुक्यातील मुगट येथील मातासाहेब गुरुद्वारा दर्शन घेऊन खाली उतरत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान घडली. या हल्ल्यात बादल यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. स्पेशल फोर्सचे पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी सतर्कता दाखवून आरोपीला पकडल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी या झटापटीत पोलीस निरीक्षक केंद्रे हे सुद्धा गंभीर जखमी झालेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जसपाल सिंग असून तो सेवादार म्हणून कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हल्दवानी उत्तराखंड येथील सभेनंतर त्या जागी हिंदुत्ववादी संघटनांनी गंगाजलाने शुद्धीकरण विधी केल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा प्रकार अवमानकारक असल्याचे सांगत नांदेड काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आज सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यादरम्यान सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांनी दिली आहे. हैदराबाद येथील चिन्मय जी.आर. स्वामी मंदिरात सत्संगासाठी किनवटहून निघालेल्या महिलांच्या खाजगी आराम बसचा टायर फुटल्याने तेलंगणातील आरमूरजवळ महामार्गाच्या कडेला बस उभी असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याची घटना काल गुरुवार रोजी सकाळच्या दरम्यान घडली असून भीषण अपघातात बसमधून खाली उतरलेल्या 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 2 महिला गंभीर जखमी असल्याचे कळवण्यात आले. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार डॉक्टर तुषार राठोड आणि नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉक्टर मिनल पाटील खदगावकर यांनी काल गुरुवार रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते पदभार स्वीकारलाय. दरम्यान बँकेची आर्थिक व प्रशासकीय स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.